पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असल्याने नेहमीच लक्षवेधी लढतीसाठी चर्चेत असतो। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हा मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी खुला झाल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली असून मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। राधानगरी शहरातूनच उमेदवार मिळण्याची शक्यता असल्याने येथे चुरशीची लढत होण्याचे संकेत आहेत। भौगोलिकदृष्ट्या सुमारे 85 किलोमीटर पर्यंत पसरलेला हा मतदारसंघ दाजीपूर अभयारण्यातील दुर्गम डोंगर रांगातील वाड्या वस्त्या तसेच राधानगरी व पूर्वेकडील काही सधन गावांचा समावेश असलेला संमिश्र मतदारसंघ आहे। पूर्वी बहुतांश काळे या मतदारसंघावरती डाव्या पक्षाचे वर्चस्व होते, मात्र गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकींपासून हे वर्चस्व कमी झाले। प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर काँग्रेस आणि 2017 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला कौल देत मतदारांनी आपली राजकीय सजगता दाखवून दिली आहे। 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सविता भाटळे, काँग्रेसकडून आरती तायशेटे आणि भाजपकडून शुभांगी आरडे यांच्यात तिरंगी लढत झाली होती। या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता भाटळे विजयी झाल्या होत्या। आगामी निवडणुकीसाठी हा मतदारसंघ सर्वसाधारण खुला झाल्याने काँग्रेसकडून सुधाकर साळुके, अभिजित तायशेटे, भाजपकडून संभाजी आरडे, राष्ट्रवादीकडून राजेंद्र भाटळे, शिवसेना दीपक शेट्टी, मोहन पाटील यांच्यासह अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे। त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे। याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। या जिल्हा परिषद मतदारसंघात राधानगरीसह सोन्याची शिरोली, कुडित्री, करंजपेन, गुडाळ, खिंडीवरवडे, पिरळ, सावर्धन, बनाचीवाडी, फेजिवडे, तळगाव, दुर्गमानवड, दाजीपूर, वाकीघोल, धनगरवाडे यांच्यासह अनेक वाड्या वस्त्यांचा समावेश आहे। एवढ्या विस्तीर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे व सातत्याने जनसंपर्क ठेवणे ही मोठी कसरत मानली जाते। राधानगरी आणि फेजिवडे ही पंचायत समिती क्षेत्रेही या मतदारसंघात येतात। राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण 35,485 मतदार असून आघाडी व युती कशी होणार की बंडखोरी याकडे लक्ष लागले असून आगामी निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।